नमस्कार माय टू फॅमिली. तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 33 निर्णय, आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस. तर त्याच्यामधले जे आपले गिरणी कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर ते 33 निर्णय कोणते आहेत ते तर मी सांगणारच आहेत. त्यातून आपले 3 निर्णय जे आहेत ते आहेत 58 गिरणी कामगारांसाठी घरकुले, हे गिरणी कामगारांसाठी आहे. त्याच्यानंतर BDD गाळेधारक व झोपडीधारक यांना दिलासा, मुद्रांक शुल्क कमी करणार. आणि त्याच्यानंतर अजून एक निर्णय या 33 निर्णयांमधून आहे आणि तो निर्णय आहे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक. तर काय आहे अपडेट आपण पाहूया सविस्तर माहिती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 33 निर्णय घेण्यात आले असून विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या आठवड्यात आणखीन एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही असाच निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळ निर्णय हे 11 मार्च 2024चा आहे, बैठक क्रमांक 67. तर याच्यामध्ये 33 निर्णय घेण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम महालक्ष्मी रेस कोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क. दुसरा निर्णय आहे 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवार करण्यास मान्यता. तिसरा निर्णय आहे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना. चौथा निर्णय आहे खासगी मान्यता प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना. त्याच्यानंतर 5वा निर्णय आहे यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू. 6वा धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड. 7वा GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता. 8वा BDD गाळेधारक व झोपडीधारक यांना दिलासा, मुद्रांक शुल्क कमी करणार. तर हा जो निर्णय आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहूया. BDD गाळेधारक व झोपडीधारक यांना दिलासा, मुद्रांक शुल्क कमी करणार. BDD चाळीतील अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, म्हणजे 11 मार्च रोजी. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 घेण्यात येईल. BDD चाळीतील अनिवासी गाळेधारक तसेच परिसरातील झोपडपट्टीमधील अनिवासी झोपडपट्टीधारकांसमवेत करण्यात येणाऱ्या पुनर्विकसित गाळ्यांसाठीच्या तसेच पर्यायी जागेच्या भाडे करारनाम्यावर आकारावयाचे शुल्क नाममात्र 1000 रुपये आकारण्यात येईल. तर हे निर्णयाची माहिती झाली. आता 9वा निर्णय आहे पुणे मेट्रोच्या 3776 कोटींच्या कामांना मंजुरी. MMRDAच्या 24,000 कोटींच्या कर्जास हमी. हा 10वा निर्णय. 11वा निर्णय आहे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक. तर आता ह्याची संपूर्ण माहिती काय आहे ते आपण पाहूया. शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक. राज्याच्या जाहीर झालेल्या महिला धोरणात नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीतही या निर्णयाला मान्यता देण्यात आली असून यापुढे सर्व शासकीय दस्तऐवजामध्ये नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयातील त्यांच्या पाट्यांमध्ये तत्काळ बदल करीत आईचे नाव असलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ निर्णय आपण पाहू. शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक. शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यकता सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे. अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल. त्याच्यानंतर आपला 12वा निर्णय आहे छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष. 13वा MMRDAला KFW कडून कर्ज घेण्यास मान्यता. 14 पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांना 6.25% दराने जमीन परतावा. 15वा अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड. 16 नजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना. त्याच्यानंतर 17 LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ. 18 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक घाटकोपरला. 19 विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना. 20 औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनीसाठी अभय योजना. 21 सावळी सदोबा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. 22 राज्य उत्पादन शुल्क विभागात सहआयुक्तपद. 23 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सातारा जिल्ह्यातील वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र. 24 सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल. 25 गुढीपाडवा आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा. 26 जिल्हा बँक संचालकावर 2 वर्षात अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. 27 राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024ला मान्यता. 28 वन हक्क धारकांना सर्व योजनांचा लाभ देणार. 29 गिरणी कामगारांसाठी घरकुले. तर गिरणी कामगारांसाठी घरकुले ही अपडेट काय आहे पाहूया. गिरणी कामगारांसाठी घरकुले. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येतील. सदनिका बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारीद्वारे घरांची निर्मिती करण्यात येईल. यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यक्षमतेचा विस्तारही करण्यात येईल. ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3000 कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. 1/3 म्हणजेच 1000 कोटी रुपये रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून द्यावयाची असल्याने स्वतंत्र लेखाशीर्षातून ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यात येईल. तसेच 30वा निर्णय आहे डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 2 शासकीय महाविद्यालय. 31वा निर्णय आहे 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. 32वा निर्णय
जलसिंचन ग्राहकांना वीज दर सवलत योजनेस मुदतवाढ आणि 33वा निर्णय आहे राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणार। तर सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे 33 निर्णय घेण्यात आले असून त्यातील हे महत्त्वाचे 3 निर्णय आपल्यापर्यंत मला पोहोचवायचे होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।